नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण आणि साहित्याचे 50 महत्त्वाचे MCQ पाहणार आहोत. या प्रश्नामध्ये व्याकरण, शब्दसंपदा, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, अलंकार, म्हणी, वाक्प्रचार, साहित्य आणि काळ यासारख्या महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे. प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर आणि त्यामागचे सविस्तर स्पष्टीकरण आपण समजून घेणार आहोत. हे प्रश्न स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि स्वतःची तयारी तपासा. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नापासून. प्रश्न नंबर पहिला. तर काय दिलेलं आहे बघा, खालीलपैकी कोणते वाक्य लेखन नियमानुसार नाही? तर कुठले वाक्य लेखन नियमानुसार नाही हे विचारलेलं आहे. पर्याय कुठले दिलेत बघा, बसतो मी मेणबत्तीजवळ. दुसरं वाक्य आहे, कॅप्टनने खेळाडूंना इशारा केला. हे वाक्य आपल्याला योग्य वाटतंय. माणसांच्या अंगी चिकाटी असावी. हे पण वाक्य आपल्याला योग्य वाटतंय. क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती. हे पण वाक्य आपल्याला काय योग्य वाटतंय. मग लेखन नियमानुसार कुठलं वाक्य नाही? तर पहिलं वाक्य पर्याय क्रमांक 1 हे बसतो मी मेणबत्तीजवळ हे काय आहे? लेखन नियमानुसार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला. वरील पंक्तीत हृदय शब्दास कोणाची उपमा दिलेली आहे? तर ह्या शब्दास कोणाची उपमा दिलेली आहे हे विचारलेलं आहे. तर पर्याय बघा कुठले आहेत, कोंडीला, विठ्ठल, आत आणि बंदीखाना. तर आपल्याला हृदय बंदीखाना केला म्हणून पर्याय क्रमांक डी हे योग्य उत्तर आहे. तर या ओळीमध्ये कवीने काय केले? हृदयाची तुलना बंदीखान्याशी केलेली आहे. भक्तांच्या हृदयात विठ्ठलाला बंदिस्त केले आहे असा भाव आहे या ओळीमध्ये, म्हणून काय पर्याय क्रमांक डी हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 बघू आपण. प्रथमेशने जमीन हडपण्यासाठी खूप धावाधाव केली, पण अति हव्यासापायी त्याचा मृत्यू झाला म्हणतात ना. तर इथं एक मन आपल्याला ऍड करायचे. तर ते इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत. घोडे खाई भाडे, त्याच्यानंतर बडा घर पोकळवासा, आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी, अति तेथे माती. प्रश्न काय आहे? प्रथमेशने जमीन हडपण्यासाठी खूप धावाधाव केली, पण अति हव्यासापायी, अति काय केलेलं आहे? अति हव्यासापायी, म्हणून कुठलं ऑप्शन क्रमांक डी हे त्याचे योग्य उत्तर आहे. अति तेथे माती. अति केल्यामुळे त्याचं काय झालं? अति हव्यास केला आणि त्याचा मृत्यू झाला, म्हणजे त्याची माती झाली असं या विधानातून आपल्याला म्हणीतून स्पष्ट होतंय. अति तेथे माती या म्हणीचा अर्थ काय की एखाद्या गोष्टीचा अतिरेक केला तर त्याचा शेवट काय होतो? वाईट होतो. आणि प्रथमेशने जमिनीचा अति हव्यास केल्यामुळे आणि त्याचा परिणाम काय झाला? मृत्यूमध्ये झाला, आणि त्यामुळे ही म्हण काय योग्य आहे या सेंटेन्सला, ह्या वाक्याला. प्रश्न क्रमांक 4 बघू आपण. वाक्यातील कर्ता, कर्म आणि डॅश यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. तर इथं आपल्याला जागा भरायची आहे. तर ह्याच्यामध्ये पर्याय दिले आहेत, क्रियापद, नाम, सर्वनाम, विशेषण. तर इथं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 1 क्रियापद. तर वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला काय म्हणतात? प्रयोग म्हणतात. तर प्रमुख प्रयोग आपल्याला माहित आहेत. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग हे सगळे कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाशी रिलेटेड आहेत. प्रश्न क्रमांक 5 बघू आपण. खाली अलंकारिक शब्दाचे अर्थ दिलेले आहेत, त्यातील चुकीचा पर्याय कोणता? तर अलंकारिक शब्द इथं दिलेले आहेत. अष्टपैलू, अनेक बाबीमध्ये प्रवीण, बाळकडू, लहानपणीचे संस्कार, अळवावरचे पाणी, अल्पकाळ टिकणारे, इतिश्री आरंभ. इतिश्रीचा काय? आरंभ. तर पर्याय क्रमांक डी काय आहे? हे त्यातील चुकीचा पर्याय आहे की अलंकार आणि त्याचे अर्थ ह्याच्या इथं मेळ लागत नाही. तर इतिश्री म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा शेवट, आणि आरंभ म्हणजे काय? सुरुवात. तर हे तिथं मॅच होत नाही. इथं शेवट, समाप्ती, अंत म्हणजे इतिश्री, आणि आरंभ म्हणजे काय? सुरुवात. तर हे विरुद्ध आहे. तर ह्याचा अर्थ, इतिश्रीचा अर्थ तो नाही, म्हणून इतिश्री आरंभ ही जोडी काय चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 6 बघू आपण. प्रश्न क्रमांक 6, अलंकार ओळखा. चिमण्यांची नाजूक चिवचिव म्हणजे जणू काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे? तुलना कोणाशी केलेली? काचेच्या नाजूक बांगड्यांच्या आवाजाची तुलना केलेली आहे चिमण्यांची नाजूक चिवचिव, त्यांच्या चिवचिवची कोणाची तुलना? काचेच्या नाजूक बांगड्यांच्या आवाजासोबत केलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे, उत्प्रेक्षा अलंकार. प्रश्न क्रमांक 7, जसे उलट सुलट, उथळ माथळ तसे उंच काय येईल? मग उंचसाठी कुठला शब्द येईल त्याच्या जोडीला? पर्याय दिलेले आहेत, सकल, आडवे, तिरके, गोल. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक ए सकल. तर जसे उलट सुलट, उथळ माथळ तसे उंच, सकल. तर उंच म्हणजे वरती पातळी आणि सकल म्हणजे काय? खालची पातळी. म्हणून पर्याय क्रमांक ए हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघू आपण. तत्सम व तद्भव शब्दाच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत आपल्या. तत्सम आणि तद्भव शब्दाच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर अ गट दिलेला आहे, ब गट दिलेला आहे. तर पर्याय क्रमांक ए हे त्याचे योग्य उत्तर आहे. अभिनयला काय येतोय? हावभाव. त्याच्यानंतर बी अभिनव, अभिनवसाठी येतोय नाविन्यपूर्ण. त्याच्यानंतर उदार, उदारसाठी येतोय दानशूर. आणि उदरसाठी काय येतंय? पोट. पर्याय क्रमांक 3. तर हे म्हणून ऑप्शन नंबर ए हा करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 9 बघू आपण. आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक कोणत्या लेखकाचे आहे? तर ह्याच्यामध्ये 4 पर्याय दिले आहेत, शैलेश त्रिभुवन, दत्तात्रय फाळके, महादेव वाळुंज आणि नरेंद्र जाधव. तर पर्याय क्रमांक डी हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर आमचा बाप आणि आम्ही हे आत्मकथनात्मक स्वरूपाचे काय प्रसिद्ध पुस्तक आहे, ते नरेंद्र जाधव यांच्याशी संबंधित आहे. आणि या पुस्तकात सामाजिक वास्तव, संघर्ष आणि कुटुंबाचा जीवन प्रवास याचे चित्रण आढळते.
प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणत्या वाक्यात क्रियापदाचे योग्य रूप वापरलेले आहे? तर इथं वाक्य दिलेले आहेत. मुली क्रिकेट खेळतो, आम्ही क्रिकेट खेळतो, समीर क्रिकेट खेळू, तुम्ही क्रिकेट खेळणे. तर पर्याय क्रमांक काय बी मध्ये हे आपल्याला योग्य वाटतंय की आम्ही क्रिकेट खेळतो या वाक्यात क्रियापदाचे योग्य रूप वापरलेले आहे, खेळतो हे. प्रश्न क्रमांक 11. अनेक वचन करा. एक शब्द दिलेला आहे, त्याचं अनेक वचन करायला सांगितलं आपल्याला. पेढा हा शब्द दिलेला आहे. तर इथं पर्याय दिलेले आहेत पेढे, पेढी, पिढे आणि पेढा. तर इथं ड वापरलेला आहे. तर ह्याचं काय पेढाचं अनेक वचन काय होईल? तर पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे, पेढे, पेढा, पेढे. तर पेढा हे एक वचन आहे आणि त्याचे अनेक वचन काय होतं? पेढे. प्रश्न क्रमांक 12. खाली एकवचनी नामांची अनेक वचनी रूपे दिलेली आहेत, तेथील चुकीचा पर्याय ओळखा. तर कुठलं दिलंय? पर्याय क्रमांक 1 भाकरी, भाकऱ्या, देव, देव, भाषा, भाषा, लेखणी, लेखणी. तर याचं योग्य काय चुकीचा पर्याय कुठला याच्यामध्ये? पर्याय क्रमांक डी, लेखणी, लेखणी. तर इथं एक वचन आणि अनेक वचनाची रूपे बाकीचे बरोबर आहेत, भाकरी, भाकऱ्या, देव, देव आणि भाषा, भाषा. लेखणी, लेखणी ही काय चुकीचा पर्याय आहे. लेखणी या शब्दाचे अनेक वचन सामान्यतः काय येते? लेखण्या असे होते. त्यामुळे लेखणी, लेखणी हे जोडी चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 13. संयुक्त वाक्य बनवा. तर याच्यामध्ये 2 वाक्य दिलेली, त्याची संयुक्त वाक्य बनवायला सांगितलंय आपल्याला. तर वाक्य पहिल्या वाक्यात काय दिलेलं आहे? सरकारी योजना चांगली असतात. आणि दुसरं वाक्य दिलेलं आहे त्या तळागाळापर्यंत जात नाही. तर याचं संयुक्त वाक्य बनवायचं आहे आपल्याला. तर पहिलं वाक्य काय बघू आपण? सरकारी योजना चांगल्या असल्याने तळागाळापर्यंत जात नाही. ऑप्शन बी काय दिलेलं आहे? सरकारी योजना चांगल्या असतात त्या तळागाळापर्यंत जात नाही. ऑप्शन सी काय? सरकारी योजना चांगल्या असताना तळागाळापर्यंत जात नाही. आणि पर्याय क्रमांक डी काय? सरकारी योजना चांगल्या असतात पण त्या तळागाळापर्यंत जात नाहीत. तर हे वाक्य आपल्याला वाटते पर्याय क्रमांक डी हे त्याचे योग्य उत्तर आहे. पण काय दर्शवते? विरोध दर्शवते. तर हे विरोधाभास ह्याच्यामध्ये आहे की चांगल्या योजना आहेत पण ते तळागाळापर्यंत जात नाही, म्हणून आपण काय वापरतो? पण, ज्याच्यामध्ये विरोध दर्शवतो. तर 2 स्वतंत्र वाक्यांना पण या काय उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहे, म्हणून हे काय संयुक्त वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 14. तर नर्तिकेचे नृत्य प्रेक्षणीय होते हे वाक्य दिलेलं आहे त्यांनी. नर्तिकेचे नृत्य प्रेक्षणीय होते. वरील वाक्यातील स्त्रीलिंगी शब्द शोधा. स्त्रीलिंगी शब्द आपल्याला शोधायचा त्या वाक्यामधला. तर खाली पर्याय कुठले दिले आहेत बघा? होते, नृत्य, नर्तिकी, प्रेक्षणीय. तर आपल्याला लगेच दिसून येते कुठला आहे स्त्रीलिंग शब्द? नर्तिकी. तर नर्तिकी म्हणजे काय? नृत्य करणारी स्त्री. त्यामुळे हा काय शब्द स्त्रीलिंग आहे. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणत्या वाक्यात व्याकरण नियमानुसार योग्य क्रम आहे? तर व्याकरण नियम आपल्याला शोधायचा या वाक्यामध्ये. तर जमिनीत छोटा खड्डा खणून त्यात भट्टी तयार केली जाते. खणून जमिनीत छोटा खड्डा तयार केली जाते त्यात भट्टी. तर हे दुसरं तर योग्य वाटत नाही. भट्टी छोटा जमिनीत खड्डा खणून त्यात तयार केली जाते हे पण नाही. ऑप्शन नंबर डी काय आहे बघू? त्यात जमिनीत छोटा खणून खड्डा भट्टी तयार केली जाते. तर हे काय? हे पण डी पण चुकीचं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 आहे बरोबर आहे. तर ऑप्शन नंबर 1 काय होता? जमिनीत छोटा खड्डा खणून त्यात भट्टी तयार केली जाते हे व्याकरण नियमानुसार आपल्याला योग्य वाटतंय, पर्याय क्रमांक 1. तर या वाक्यात शब्दांचा नैसर्गिक आणि व्याकरण दृष्ट्या योग्य क्रम आहे आणि इतर पर्यायामध्ये शब्दांचा क्रम कसा झालेला आहे? विस्कळीत झालेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए त्याचे योग्य उत्तर आहे. तर प्रश्न क्रमांक 16 बघू आपण. खालील वाक्यातील काळ ओळखायचा आहे आपल्याला. काळ ओळखायला सांगितलेलं आहे. वाक्य काय दिले बघा? माधुरी नृत्य करत आहे हे वाक्य दिलेलं आहे. तर कुठल्या काळातलं हे वाक्य आहे? अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भविष्य काळ, अपूर्ण भूतकाळ किंवा रीती? ऑप्शन नंबर 4 काय दिलं? वर्तमान काळ. तर ह्याचं करत आहे म्हणलेलं आहे. करत आहे म्हणजे काय? अपूर्ण वर्तमान काळ. पर्याय क्रमांक ए हे त्याचे योग्य उत्तर आहे. करत आहे यावरून कृती काय आहे? सध्या सुरू आहे हे स्पष्ट होते. उदाहरणार्थ तो अभ्यास करत आहे, ती गाणे म्हणत आहे, तसं माधुरी नृत्य करत आहे. हा अपूर्ण वर्तमान काळ आहे. प्रश्न क्रमांक 17. ललाट शब्दाचा समानार्थी पर्याय खालीलपैकी कोणता? तर ह्याचा पर्याय क्रमांक बी हे त्याचे उत्तर आहे. ललाट म्हणजे काय? कपाळ. तर प्रश्न क्रमांक 18. स्वतःचा स्वतंत्र अर्थ नसतो, तो नेहमी नामाऐवजी येतो. तर काय नामाऐवजी येतं हे आपल्याला शोधायचं आहे. पर्याय क्रमांक बा कुठला आहे? नाटकाला, उपमेला, शब्दाला आणि सर्वनामाला. तर पर्याय क्रमांक डी हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर सर्वनाम हे काय होते? नामाऐवजी वापरले जाते, म्हणून आपण त्याला सर्वनाम असे म्हणतो. मग त्याला स्वतःचा स्वतंत्र अर्थ नसतो, तो नेहमी नामाऐवजी वापरतो. तो काय? सर्वनाम. फॉर एक्झाम्पल, सीमा शाळेत गेली, ती अभ्यास करते. तर सीमासाठी आपण काय वापरलं? ती हे सर्वनाम वापरलेलं आहे. प्रश्न क्रमांक 19. अधोरेखित शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर इथं एक वाक्य कोंबडा आरवतो हे वाक्य दिलेलं आहे. अधोरेखित कशाला केलेलं आहे? कोंबडाला. तर कोंबडा हे काय? क्रियापद आहे का? धातू आहे का? कर्म आहे का? कर्ता आहे. तर ह्याचा ऑप्शन नंबर डी हे योग्य उत्तर आहे. कर्ता आहे. कोंबडा काय आहे? कर्ता आहे. प्रश्न क्रमांक 20. विरुद्धार्थी शब्दाच्या योग्य जोड्या जुळवा. इथं शब्द दिले आहेत त्याचे इकडे विरुद्धार्थी आपल्याला शब्द दिले आहेत त्याचे योग्य जोड्या जुळवायचे आहेत. तर याच्यामध्ये सुरेलला काय होईल? सुरेलला बेसूर, एला 2. त्याच्यानंतर मर्तला काय होईल? मर्तला अमर्त. कुठं आहे? ऑप्शन नंबर 4 मध्ये आपल्याला दिसून येते. म्हणजे 2 ला 4, एला 2. कुठं आहे? एला 2, 2 ला 4, 2 ठिकाणी. ओके. सान काय येते बघा? सान म्हणजे काय? थोर.
पर्याय कुठला येतोय 5 नंबर त्याला सूट होतोय. म्हणजे सी ला 5 कुठं आहे येत आहे म्हणजे पर्याय क्रमांक डी हे त्याचे योग्य उत्तर आहे. आणि कोवळीला काय कोवळे म्हणजे निबर, कोवळेला विरुद्धार्थी शब्द निबर आहे म्हणून पर्याय क्रमांक डी हे त्याचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक 20 चे. प्रश्न क्रमांक 21 बघू आपण काय दिलेला आहे. प्राक्तन या शब्दाचा अर्थ ओळखा. इथे एक शब्द दिलेला आहे प्राक्तन म्हणून, त्या शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा आपल्याला. खाली पर्याय कुठले दिलेत बघा. नशीब, स्वप्नपूर्ती, ताळमेळ, परमार्थ. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे नशीब. प्राक्तन म्हणजे काय नशीब. क्रमांक 22 ज्याच्यावर आपण अवलंबून असतो त्याची स्तुती किंवा वाहवा करावीच लागते या अर्थाची मन ओळखायची आपल्याला. तर ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी, नाही हे नाही येणार. ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे, हे पण नाही येणार. ए पण नाही येणार आणि बी पण नाही येणार. खावी त्याला खवखवे, हे पण नाही येणार. म्हणजे पर्याय क्रमांक डी मध्ये आपल्याला उत्तर आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. तर हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक डी हे योग्य उत्तर आहे. तर या म्हणीचा अर्थ काय असतो, काय होतो की ज्याच्याकडून आपला उदरनिर्वाह किंवा फायदा होतो, ज्याची खावी पोळी त्याची स्तुती समर्थन करावे, त्याची वाजवावी टाळी. तर पर्याय क्रमांक डी हे त्याचे योग्य उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 23 बघू. आलोक कथासंग्रह कोणाचा आहे. आलोक नावाचा कथासंग्रह कोणाचा आहे त्याचे पर्याय बघा. आलाराम लोमटे, अनुराधा पाटील, आशा बगे आणि जयंत पवार. तर याचा पर्याय क्रमांक ए हे त्याचे योग्य उत्तर आहे आलाराम लोमटे. तर आलोक हा कथासंग्रह आलाराम लोमटे यांचा आहे. प्रश्न क्रमांक 24 प्रीतमचे वडील वकील आहेत. अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय ओळखायचा आहे. समानार्थी नसलेला पर्याय म्हणजे प्रीतमचे वडील वकील आहेत. तर याचं योग्य उत्तर कुठलं होईल ह्याच्यामध्ये भ्रातर, पिता, बाप. तर समानार्थी नसलेला काय पिता समानार्थी, वडील या शब्दाचा समानार्थी शब्द पिता आहे त्यामुळे हा पण नाही येणार. बाप आहे त्याच्यानंतर जनक आहे. तर भ्रातर हा काय समानार्थी नसलेला पर्याय आहे म्हणून पर्याय क्रमांक ए हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 त्याची गोष्ट लिहून झाली या वाक्यातील त्याची हा कर्ता विभक्ती आहे. कुठल्या विभक्तीत आहे त्याची. तर प्रथम आहे, षष्टी आहे, संबोधन आहे किंवा तृतीय आहे. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे षष्टी. तर त्याची हा त्याचा, त्याची, त्याचे हा असा संबंध दर्शवतो म्हणून काय त्याची गोष्ट म्हणजे गोष्ट कोणाची आहे त्याची म्हणून षष्टी विभक्ती इथं आहे. प्रश्न क्रमांक 26 तृप्ती झरझर चालत होती. अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. इथं अधोरेखित शब्द कुठला आहे झरझर. तर तृप्ती कशी चालत होती झरझर चालत होती. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे झरझर या शब्दाचा. तर पर्याय कुठले दिलेत बघा. जलद, तेज, सावकाश, दबकत. तर पर्याय क्रमांक सी हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर झरझर म्हणजे काय वेगाने चालणे. तृप्ती काय करत होती वेगाने चालत होती. वेगाने याचा विरुद्धार्थी शब्द काय सावकाश म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 खालील वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ शोधा. तर काडीचाही त्रास न होणे हे काय ह्याचा अर्थ शोधायचा आहे. काडीचाही त्रास न होणे. पर्याय क्रमांक 1 काय प्रचंड त्रास होणे. पर्याय क्रमांक 2 खूप त्रास होणे. पर्याय क्रमांक 3 काय दिलेलं आहे काडी मोड होणे. आणि पर्याय क्रमांक डी काय अजिबात त्रास न होणे. कशाचा त्रास अजिबात त्रास न होणे हे काय काडीचाही त्रास न होणे याचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 28 सचोटी शब्दाचा अर्थ कोणता आहे. सचोटी या शब्दाचा अर्थ कोणता आहे. तर खोडी काढणे, वर्तनातील प्रामाणिकपणा, वेडीवाकडी वर्तणूक, त्याग करणे. तर पर्याय क्रमांक बी हे त्याचे योग्य उत्तर आहे. सचोटी शब्दाचा अर्थ काय वर्तनातील प्रामाणिकपणा म्हणजे काय सचोटी. प्रश्न क्रमांक 29 आनंदीबाई आपल्या सुनेची वरवर कितीही स्तुती करत असल्या तरी मनातून खूप जळत असतात म्हणतात ना. तर काय म्हणतात नाही तर आपल्याला मन ऍड करायची आहे. प्रश्न पर्याय क्रमांक काय ए जशी देणावळ तशी खानावळ. पर्याय क्रमांक बी जसा देव तशी पूजा. पर्याय क्रमांक सी जसा गुरु तसा चेला. आणि पर्याय क्रमांक डी जनात बुवा आणि मनात कावा. म्हणून हा पर्याय आपल्याला योग्य वाटतोय की आनंदीबाई आपल्या सुनेची वरवर किती स्तुती करत असल्या तरी मनातून खूप जळत असतात म्हणतात ना जनात बुवा मनात कावा. तर या म्हणीचा अर्थ काय बाहेरून एक प्रकारचे वर्तन दाखवणे आणि मनात वेगळाच हेतू असणे. तर आनंदीबाई बाहेरून स्तुती करतात पण मनातून काय करत आहेत ते जळत आहेत म्हणून पर्याय क्रमांक डी हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 बघू आपण. खालील काही प्रमुख कथाकार व त्यांचे कथासंग्रह दिले आहेत त्यातील चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. तर पु ल देशपांडे वळीव, त्याच्यानंतर अरविंद गोखले मंजुळा, त्याच्यानंतर सीम पर्याय काय विद्याधर पुंडलिक पोपटी चौकर आणि पर्याय क्रमांक डी दमा मिरासदारी. तर याचं पर्याय क्रमांक ए हे त्याचे योग्य उत्तर आहे पु ल देशपांडे वळीव. प्रश्न क्रमांक 31 विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. तर इथं विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत त्यातील चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे. तर हल्ला महागार विरुद्धार्थ बरोबर आहे हा. त्याच्यानंतर रुबाब नम्रता हा पण बरोबर आहे. हर्ष अहर्ष ह्याच्यामध्ये थोडा डाऊट आहे. डी मध्ये बघा सरस निरस म्हणजे 100% पर्याय क्रमांक सी हे त्याचे योग्य उत्तर आहे की विरुद्धार्थी शब्दाची काय चुकीची जोडी आहे. तर हर्षाचा योग्य विरुद्धार्थी संदर्भानुसार कुठला येईल. हर्षाचा शोक दुःख असे शब्द येतील पण अहर्ष येणार नाही म्हणून हे पर्याय क्रमांक सी हे चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणता शब्द उग्र शब्दाचा समानार्थी शब्द नाही. तर समानार्थी शब्द याचा समानार्थी शब्द नाही असा शब्द कुठला आहे उग्रचा. तर उग्र म्हणजे काय तीव्र भयंकर भयानक बेसूर. तर कुठले येतात मग भयानक भयंकर भयानक आणि
भेसूर हे 3 काय समानार्थी शब्द आहे आणि भकास काय समानार्थी शब्द नाही. म्हणून पर्याय क्रमांक बी हे त्याचे योग्य उत्तर आहे. उग्र शब्दाचा समानार्थी शब्द भकास हा शब्द समानार्थी शब्द नाही. प्रश्न क्रमांक 33 बघू आपण. झेंडूची फुले हा काव्य कोणाचा काव्यसंग्रह आहे? झेंडूची फुले. तर पर्याय क्रमांक काय काय दिले बघा. अनिल प्र के आत्रे, वसंत बापट आणि वारा कांत. तर याचं पर्याय क्रमांक बी हे त्याचे योग्य उत्तर आहे, प्र के आत्रे. तर झेंडूची फुले हा प्र के आत्रे यांचा प्रसिद्धी विनोदी व उपरोधिक साहित्य संग्रह म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 35. खालीपैकी अयोग्य पर्याय ओळखायचा. आपल्याला खाली पर्याय दिले आहेत त्यातला अयोग्य पर्याय कुठला आहे ते ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक ए काय दिलेला आहे? पुराण कर्मणी हा प्रयोग मूळ उर्द कर्मणी प्रयोगापासून आलेला आहे. त्याच्यानंतर शक्य कर्मणी या प्रकारात क्रिया करण्याची शक्यता, सामर्थ्य, इच्छा, अपेक्षा असा अर्थ क्रियापदातून व्यक्त होतो. म्हणजे हे बरोबर आहे वाक्य. त्याच्यानंतर समापन कर्मणी यात क्रियापदाचा अर्थ कार्य समाप्तीत दर्शवतो. हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर गौण कर्तुक कर्मणी या प्रकारात करता गौण असतो, कर्माला महत्व असते. म्हणजे हे पण ऑप्शन येणार नाही. म्हणजे अयोग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 1 पुराण कर्मणी. तर कर्मणी प्रयोगाचे विविध प्रकार त्यांच्या वैशिष्ट्यानुसार ओळखले जातात. तर ह्याच्यातील या पर्याय जो आहे तर उर्ध्व कर्मणी पासून आलेला हा संबंध अयोग्य दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 36. शाश्वत शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द सांगा. तर खाली ऑप्शन दिले बघा. क्षणभंगूर, क्षिती, रुदन, आश्वासक. तर याचा पर्याय कुठला येईल? शाश्वतचा विरुद्धार्थी शब्द काय? क्षणभंगूर. तर शाश्वत म्हणजे काय? कायम टिकणारे. आणि क्षणभंगूर म्हणजे काय? थोड्या काळासाठी टिकणारे. अशाश्वत हाही अर्थाने विरुद्धार्थी दिसतो, परंतु दिलेल्या ह्याच्या प्रश्नामध्ये क्षणभंगूर हा काय अधिक नेमका पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 37. तोंड भरून स्तुती करणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय? तोंड भरून स्तुती करणे. तर मनापासून कौतुक करणे, खोटी स्तुती करणे, निंदा करणे, टीका करणे. तर पर्याय क्रमांक ए हे त्याचे योग्य उत्तर आहे. तोंड भरून स्तुती करणे म्हणजे काय? मनापासून कौतुक करणे, एखाद्याचे भरभरून किंवा मनापासून कौतुक करणे. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर दिलेले शब्द दिले बघा. आशीर्वाद हे वेगवेगळ्या वेलांटी वगैरे चेंज केलेले आहे याच्यामध्ये. म्हणून पर्याय क्रमांक बी हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार ह्याचा उपमेय ओळखायचा आपल्याला. तर पर्याय दिले तृप्त करणे, माऊलीचे दुग्ध, आले आणि मृगाचे तुषार. तर पर्याय क्रमांक डी हे त्याचे योग्य उत्तर आहे. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. तर मृगाचे तुषार काय? हे उपमेय आहे. तर येथे काय? मृगाचे तुषार यांची तुलना माऊलीच्या दुधाशी केली आहे. तर उपमेय कुठला आहे? हे मृगाचे तुषार. आणि उपमान कुठला आहे? माऊलीचे दूध. म्हणजे उपमा वाचक आहे परी. म्हणजे त्याचं उपमेय कुठला आहे? आपलं मृगाचे तुषार. प्रश्न क्रमांक 40. त्याचे कपाळ रुंद आहे. अधोरेखित शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? तर अधोरेखित शब्द कुठला आहे? कपाळ. तर त्याचा आपल्याला पर्याय निवडायचा याच्यामध्ये भाळ, केस, हात, डोपर. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? भाळ, कपाळ, भाळ. प्रश्न क्रमांक 42. ज्या नामामागे तो हे सर्व नाम लागते ती डॅश डॅश सर्व नामे असतात. तर कुठलं? पुल्लिंग, नपुंसकलिंग, उभयलिंग आणि स्त्रीलिंग. तर आपण काय म्हणतो? तो मुलगा, तो घोडा, तो डोंगर. म्हणजे काय येईल? पर्याय क्रमांक ए पुल्लिंग. तो हे सर्वनाम काय असते? पुल्लिंग मध्ये येतं ते. प्रश्न क्रमांक 43. योग्य विरामचिन्हयुक्त वाक्य ओळखा. इथं वाक्य दिलेले आहेत. तुला आणखी कुणी नातेवाईक नाहीत, माझा आवाज आता एकदम खाली आला होता. इथं इन्व्हर्टेड कॉमा, इथं कॉमा दिलेला आहे. ह्या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे? पहिल्या वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे, इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट दिलेला आहे. म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये इथं कॉमा दिलेला आहे म्हणजे हे वाक्य बरोबर नाही. त्याच्यानंतर इथं काय दिलेलं आहे? तुला आणखी कोणी नातेवाईक नाहीत, माझा आवाजच्या इथं पुढं हे 2 डॉट आलेले, त्यामुळे हे पण योग्य नाही. म्हणून पर्याय क्रमांक कुठला बरोबर आहे? पर्याय क्रमांक बी हे वाक्य बरोबर आहे. तुला आणखी कुणी नातेवाईक नाहीत इथं बरोबर. ह्यांनी काय केलं? योग्य पंक्च्युएशन मार्क आहे इथं, विरामचिन्ह, क्वेश्चन मार्क. माझा आवाज आता एकदम खाली आला होता. म्हणून पर्याय क्रमांक बी हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44. त्याच्या घरावर असंख्य पाखरे बसलेली होती. अधोरेखित शब्दाचे एकवचन ओळखा. तर पाखरे शब्दाला अधोरेखित केलेलं आहे. तर पाखरेचं एकवचन कुठलं येईल? तर पाखरू, पाखर. त्याच्यानंतर ऑप्शन सी काय? पाखारे, पाखरे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे त्याचे योग्य उत्तर आहे. पाखरेचे एकवचन काय? पाखरू. प्रश्न क्रमांक 45. घोडा शब्दाचे लिंग ओळखा. तर घोडा कुठला आहे? स्त्रीलिंग आहे का, सामान्य लिंग आहे, नपुंसक लिंग आहे का, पुल्लिंग आहे? तर याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक डी पुल्लिंग. घोडा शब्द काय? पुल्लिंग शब्द आहे. प्रश्न क्रमांक 46. खाली दिले अनेक वचनी नामाचे एकवचनी रूप क्रमाने ओळखा. तर अनेक वचनी नामाचे काय करायचं? एकवचनी रूप ओळखायचं आपल्याला, क्रमाने लावलेले. तर रस्ते, बोळे, भिंती, विहिरी, घड्याळ हे काय सगळे अनेक वचनी नाम आहेत. तर आपल्याला एक वचनी नाम ह्या ऑप्शन मधनं चूज करायचे आहे. तर पर्याय क्रमांक 1 काढा. 1 मध्ये काय बघा? रस्ता, बोळ, भिंत, विहीर, घड्याळ.
तर ह्या पर्यायामध्ये आपल्याला योग्य वाटतंय. त्याच्यानंतर रस्ता, बोळे, बोळे हे काय अनेक वचन आलं, मग हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर बोळ, रस्ता, भिंत, घड्याळ, विहीर हे बरोबर आहे, पण ह्यांनी काय सांगितलंय क्रमाने म्हणले, क्रमाने. तर ह्याचं क्रम चुकलेला आहे. इथं अगोदर रस्ता पाहिलं होता, इथं बोळ आलेला आहे, म्हणजे हे पण पर्याय चुकीचा आहे. आता रस्ता, बोळ, भिंती, विहीर, घड्याळ. तर रस्ता, बोळ हे दोन्ही पण पर्याय सेम झालेले आहेत. भिंती भिंती काय झालेला आहे, अनेक वचन आलेलं आहे, त्यामुळे हे पण पर्याय चुकीचा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे, एक वचन नामाचा. प्रश्न क्रमांक 47. शकुंतला दुष्यंताच्या नगराला जाते, प्रयोग ओळखा. तर याच्यामध्ये प्रयोग कुठले आहेत? भावी प्रयोग, कर्तरी प्रयोग, संकर प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. तर याचं पर्याय क्रमांक बी हे त्याचे योग्य उत्तर आहे, कर्तरी प्रयोग. तर वाक्यात शकुंतला हा काय करता आहे आणि जाते हे काय क्रियापद आहे, म्हणून कर्त्या हे काय होते क्रियापद कर्त्याप्रमाणे बदलते, म्हणून काय म्हणतो आपण कर्तरी प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 48. समानार्थी शब्द सांगा. अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. पर्याय कुठले दिलेले आहेत? पियुष, पावक, दर्पण, अर्चा. तर याचा पर्याय क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे, पावक. अग्नी, पावक. प्रश्न क्रमांक 49. तो गाणे गात असतो या रीती वर्तमान काळी वाक्याचा अपूर्ण वर्तमान काळी रूप असलेला पर्याय निवडा. तर तो गाणे गात असतो. तर ह्याचा आपल्या योग्य पर्याय कशामध्ये? तो गाणे गात आहे, तो गाणे गात असेल, तो गाणे गातो, तो गाणे गात होता. तर पर्याय क्रमांक ए हे त्याचे योग्य उत्तर आहे, तो गाणे गात आहे. तर हे काय रीती वर्तमान काळ काय आहे? तो गाणे गात असतो, हा काय रीती वर्तमान काळ आहे. आणि अपूर्ण वर्तमान काळ आहे काय आहे की तो गाणे गात आहे. शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. कृतज्ञ चा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर पर्याय दिले आहेत अहंकारी, कनवाळू, कृतज्ञ आणि शत्रू. तर ह्याचं पर्याय क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. कृतज्ञ चा विरुद्धार्थी शब्द काय? कृतज्ञ. तर कृतज्ञ म्हणजे काय? केलेल्या उपकारांची जाणीव ठेवणारा. आणि कृतज्ञ म्हणजे काय की केलेल्या उपकारांची जाणीव न ठेवणारा किंवा उपकार विसरणारा, म्हणून काय कृतज्ञचा विरुद्धार्थी शब्द काय? कृतज्ञ. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीचे 50 महत्त्वाचे एमसीक्यू आणि त्याची सविस्तर उत्तरे व स्पष्टीकरण पाहिले. या प्रश्नांमधून तुम्हाला किती प्रश्नांची योग्य उत्तरे देता आली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे मराठी व्याकरण, साहित्य आणि स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत मन लावून अभ्यास करा आणि परीक्षेची तयारी करत राहा. धन्यवाद.